यशोदीप मधली बेरीज वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं बाकी होती, त्यातला पुढचा भाग आपण घेऊया. किती नंबर चालू होता आपला? 17 ना? चला 17 चालू होता. समिधाकडे किरणकडे असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 75 रुपये रक्कम जास्त आहे. किरणकडे 2750 रुपये असतील तर समिधाकडे किती असतील? चला इथे होतं. हे गणित मी सोडवायला घेतलेलं होतं. ज्याच्या कडे लागलाय ना त्याला एक्स म्हणायचं. किरण आहे त्याला एक्स करावं लागेल. म्यूट करा, कोणास तरी आवाज येतोय बाळांनो, म्यूट करा. बघा किरणकडे किती आहेत? 2750 आणि किरणपेक्षा समिधाकडे तिपटीपेक्षा 75 रुपयांचे असतात. म्हणजे 27 आणि हे 3 म्हणजे काय होणार आहे? 2750 त्याच्या तिपटीपेक्षा समिधाकडे जास्त आहेत 75 रुपये. अगोदर आपण तिप्पट काढून घेऊया, चालतंय? तर बघा शून्याला शून्य तसं तसं येणार आहे. 5 त्रिक 15, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, हातचे आले 2, 3 दुनी 6, 7 आणि 1 8. 8200 आणि 75 रुपये आहेत कुणाकडे? समिधाकडे. चला ती बेरीज करूया. 5 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 83 25. तर समिधाकडे किती रुपये असतील? तर 83 25 ऑप्शन 4. किती रुपये असतील? ऑप्शन 4. किती जणांचं 4 नंबरचं उत्तर आलं? अर्पणचं आलं, संस्कारचं आलं, कार्तिकी आलं, सार्थक आलं. 4 जणांचं बरोबर आहे. जाऊया पुढे आपण. चला 18 नंबरचं एक्झाम्पल जे आहे त्या 18 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण जाऊया. एक्झाम्पलकडे जाऊया. ए कडे बी कडे असलेल्या रकमेच्या चौपटीपेक्षा 200 रुपये कमी आहेत. बी कडे जर 3500 रुपये असतील तर दोघांकडे मिळून किती रक्कम आहे? खूप सोपा आहे प्रश्न. अठरा नंबरचा प्रश्न आहे. 8 व 9 घटक संख्यावरील क्रिया बेरीज वजाबाकी सराव पेपर 2 मधील पान नंबर किती? 220 असेल आय थिंक. बघूया कोणाचं बरोबर आहे. दुर्वाचं पहिलं बरोबर आहे. आरुही आराध्या चुकलेली आहे. वेदचं पण बरोबर आहे. सार्थक बरोबर, कार्तिकी बरोबर, अजय बरोबर, आदिती बरोबर, प्रचिती बरोबर, ज्ञानदा बरोबर आहे, आनंदी पण बरोबर आहे आणि इशू पण बरोबर आहे. गणित वाचल्यानंतर समजलं पाहिजे. ए नावाची कोणतरी व्यक्ती आहे आणि बी नावाची एक व्यक्ती आहे. ए कडे बी कडे असलेल्या रकमेपेक्षा, आता बघा बी कडे 3500 आहेत. बी कडे किती आहेत? 3500 आहेत. म्हणजे बी कडे एक्स आहे समजा, तर ए कडे किती? 4 एक्स आहेत. आणि टोटल किती? 5 एक्स आहेत ना, म्हणजे चौपट आहे ना. तर 5 एक्स आहेत. तर एक्स म्हणजे आपलं 3500 होते. 3 म्हणजे 3250 एवढी रक्कम होणार आहे. बघूया आपण. आणि 200 रुपये यातनं वजा करायचे. तर शून्याला शून्य जसा तसा. 5 5 25, हातचे आले 2, 5 दुनी 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. 16,250 झाले असते. परंतु काय झालं? हे 200 रुपये कमी आहेत. कोणाकडे? ए कडे. चौपटीपेक्षा 200 कमी आहेत. मग हे 50चे 50 जसेच्या तसे, 2तनं 2 गेले 0 आणि 16,050. तर 16,050 हे ऑप्शन 3 नंबरचं उत्तर यायला हवं. आणि 3 बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. भक्तीचं पण बरोबर आहे, फरहान चुकलेलं आहे, आरू चुकलेली आहे, संस्कारचं पण बरोबर आहे. आता हे कसं केलं बघा,
की आपण काय केलं, ही 4 पट आणि ही एक 5 पट, ह्या बी ची 1 पट आणि ह्याची 4 पट, 4 आणि 5 पट झाली का नाही, ही 5 पट, 5 पट कोणाची, 3,500ची. मग सरळ 5 गुणुले 3,500 करायचे, 3,250. बघा 3 पाची 15,000 आणि हे 250 गुणुले 5 केलं तर 1,250, 15 आणि 1 16,250 हे आलं असतं. परंतु इकडे 200 रुपये कमी आहेत, म्हणून हे 200 जर कमी केले तर किती येणार आहे तुमचं, 16,050 येणार आहे. काय अडचण आहे का याच्यात? बघा चला पुढचं, 1 ते 9 अंक घेऊन, कोणतेही अंक घेऊन तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरक किती? मोठे अंक घ्यायचे आहेत आणि मोठ्यात मोठी समसंख्या आणि लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरक तुम्हाला विचारलेला आहे. चला सेंड करा मला 19चं. 19 सेंड करा. प्रचिती बरोबर, दुर्वा बरोबर, प्रणिती बरोबर, अजय चूक, आरोही आराध्या बरोबर, संस्कार बरोबर, अर्पान चूक, वेद वेद पण बरोबर, इशू बरोबर, भक्ती बरोबर, वेद ऑप्शन लिहायचा, सेंड करायचा मला बाळा. ऑप्शन 1 2 3. भक्ती बरोबर, आनंदी बरोबर, आधी चुकलेली, संस्कार बरोबर, सार्थक चुकलेला आहे, ज्ञानदा बरोबर. बघ आता कोणतं चाललंय, चला सार्थक म्यूट मग कर. चुकला ना ती, काट एक काट पट सार्थक म्यूट कर. काट पट. हां ज्ञानदा बरोबर आहे. 1 ते 6 अंकापैकी कोणतेही अंक घेऊन तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हटली. आपण मोठे अंक मांडायला सुरुवात करूया. 6 5 4 3. आता एक लक्षात घ्या, किती 4 अंक झाले आणि 5 अंकी म्हटलंय ना, 5 अंकी 2च येणार आहे. समसंख्या सम आहे का, आहे. मोठी आहे का, आहे. आता लहानात लहान समसंख्या, आता लहान घ्यायचे तर लहान अंकापासून सुरुवात करू. 1 2 3 4. आता इथं 5 घेतलं असतं पण 5 चालणार नाही, तर आपल्याला किती घ्यावं लागेल, 6 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल, 6 घ्यावं लागेल. का 6 घ्यावं लागेल, कारण आपल्याला ती सुद्धा समच विचारलेली आहे. ओके. आणि मग आपणाला ही वजाबाकी करावं लागेल. वजाबाकीच का करायची, फरक काढायचा आहे. चला करा बरं पटकन, ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं पटकन फरक काढायचा आहे, वजाबाकी करा पटापटा. आणि चला ज्या मुलांचं कंप्लीट झालेलं आहे त्यांनी बेरीज करा, यातील फरकच्या ऐवजी बेरीज करा. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी बेरीज करा. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी बेरीज करा. म्यूट करा कुणाचं इथे, अथर्व म्यूट कर बाळा. ज्यांनी बरोबर उत्तर सेंड केलंय त्यांनी यांची बेरीज करा. बघूया किती जणांची बेरीज बरोबर आहे. 73 प्रचितीचं बरोबर आहे बघा, मी बेरीज सांगितली. ज्यांचं बरोबर मगाशी आलतं त्यांनी बेरीज करा आणि ज्यांनी अजून केलेलं नव्हतं त्यांनी हे सॉल्व करा. सार्थक बरोबर आहे आता. चला इकडे बघा, आता हे 2 आहे म्हणजे हा छोटा अंक आहे वरचा, तर 12 घ्यावा लागेल आणि 12तून 6 गेला तर 6. वर मोठा एक अंक दिलता म्हणजे तो रिव्हर्स करावा लागेल. आता 4 आणि 1 5 झालेले आहेत, मग हा 3 म्हणजे 13 झाला. 13तून 5 गेले किती राहिले, 8 आणि 5 13. आणि 86 कुठे आहे, तर एकाच ठिकाणी 86 आहे. कुठे आहे, एका ठिकाणी 86 आहे, दुसरीकडे 86 नाहीये. तर 86 कुठं आहे, फक्त इथं आहे. काय अडचण आहे का बाळांनो, नाही. सगळं सोडवायची गरज नाही. आता बेरीज ज्यांना सांगितली होती बघूया. प्रणितीची बरोबर आहे, कार्तिकीची बरोबर आहे, संस्कारची बरोबर आहे, दुर्वाची बरोबर आहे, इशूची बरोबर आहे, भक्तीची बरोबर आहे, वेदची पण बरोबर आहे. बेरीज जी मी सांगितली होती थोडा वेळ तुम्हाला, ज्यांनी सोडवलं नव्हतं त्यांच्यासाठी बेरीज सांगितलेली होती. चला इथं करा बरं 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या घ्या आणि 5 अंकी इथे पण विषम घ्या, लहानात लहान.
आणि यातला फरक काढा आता. बघूया कोण कोण काढते. आता उत्तर वेगळे येणार आहे. इथे ऑप्शनमध्ये उत्तरच नसणार आहे. 1 ते 6 या अंकापैकी कोणतेही अंक घेऊन तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती? तयार करा, बघूया किती जणाला येते. मला उत्तर माहित नसणार आहे. करा पटकन. चला, आलं का? फरक विचारला आहे मी बाळांनो. ठीक आहे प्रचिती, मला तुझं उत्तर समजलेलं आहे, पण मला अजून काढल्याशिवाय समजणार नाही उत्तर बरोबर आहे का चूक आहे, कारण प्रश्न बदललाय आपण. प्रचिती सोडून दुसऱ्या कोणीही प्रयत्न केलेला नाहीये. आधी विषम संख्या तयार करा. आता अजय इंगळे आणि प्रचिती दोघांचं वेगवेगळं आलं. अजय, ते मागचं उत्तर आहे, मागचं बरोबर आहे. मी आता बदललेल्या प्रश्नाचं सोडवा. ईश्वरी, हे मागचं उत्तर आहे का? मागचं आणि ते एकच येते. अजय, चालू प्रश्नाचं आणि मागचं उत्तर एकच येते का? हो सर. ओके, ठीक आहे. बघूया काय होतं, पाहूया आपण. हो. प्रणिती, समृद्धी, दुर्वा, प्रचिती तेच येते. सर पहिल्याच्यात थोडीशी गडबड झाली. ओके, गडबड झालती. ठीक आहे, आपण आता तयार करूया. आणि इश्यू नाही बरोबर तुझा, नक्कीच नाहीये. बघा, 1 ते 6 अंकापैकी कोणतेही 5 अंक घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपल्याला मोठी संख्या तयार करायची, मोठा अंक घ्यावा लागेल. 6, 5, 4, 3. आता 2 नाही घेऊ शकत आपण. आपल्याला किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. एकच का घ्यावं लागेल? कारण विषम तयार करायची आहे. चला, आता छोटा अंक तयार करायचा आहे, 5 अंकी संख्या. मग लहानापासून सुरुवात करावं लागेल. 1, 2, 3 आणि 4 आणि 5. बरोबर, हे लहान अंक लागोपाठचेच येतात, त्याच्यात काही बदल होत नाही. मग वजाबाकी करा आता. ही 11तून 5 गेले 6. लास्टला 6 किती जणांचं आलेलं आहे बघा? प्रचितीचं आलेलं आहे. वरती मगाशी ईश्वरी वगैरे, समृद्धीचं पण दिसतंय. बघूया कोणाचं बरोबर येते ते. 11तनं 5 गेले 6. वर मोठा केलता, मग 13तून 5 गेले, 8 आणि 5 13, 86 आलं बघा. परत रिवर्स, 4 मधून 4 गेले 0 आणि 65 मधनं 12 गेले 53. उत्तर तेच आलं. सम घेतला काय आणि विषम घेतला काय, उत्तर तेच आलं. जाऊया पुढे. चला, आता बघा, 20 नंबरचा प्रश्न सॉल्व करा तुम्ही. 20 नंबरचा 20 नंबरचा प्रश्न आहे, सॉल्व करा तुम्ही. सार्थक बरोबर आहे 20 नंबर. प्रचिती बरोबर, कार्तिकी बरोबर, संस्कार बरोबर, ज्ञानदा बरोबर, अजय अरफान बरोबर, प्रणिती बरोबर, विराज पाटील बरोबर, आरोही बरोबर, दुर्वा बरोबर, इशू बरोबर, आनंदी बरोबर. ईश्वरी पण बरोबर. मी थोडे बदलणार आहे यातलं गणित. आता हे मी सोडवतो आणि याच्यानंतर बदलतो. आधी काय होते बाळ, चुकलंय बघ. 9,510 आहे. आता पावणे आलं म्हणजे काय होणार आहे? 10 नाही होणार, 9,000 होणार आहे की नाही? मग किती होणार? 9,750 लोकसंख्या असलेल्या गावातील 3840 लोक निरक्षर आहेत, तर त्या गावातील साक्षर लोक किती? ठीक आहे, बघूया. आता काय होणार आहे? 9,750 म्हणजे हे झालं 9,510. यातले निरक्षर लोक किती आहेत? 3840 लोक आहेत. ओके, हे निरक्षर होते. मग एकूण लोकसंख्येमधून निरक्षर लोक वजा केले तर आपणाला साक्षर लोकांची संख्या मिळेल. म्हणून आपणाला ही वजाबाकी करायची आहे. तर वेदचं बरोबर आहे. 0तून 0 गेला, साई पण बरोबर आहे बघा. 5तून 4 गेला, 1 राहणार आहे.
आता 7तून 8 जाणार नाही, मग हे आपण मोठा करतो, 17 करतो. म्यूट कर रे बाळा अथर्व. 17तून 8 गेला तर किती होणार आहे तुमचा? 9 राहणार आहे. एक रिवर्स करायचा, कारण वर एक घेतला होता, तर 9तून 4 गेले तर 5 राहणार आहे. तर ही जी आहे ती साक्षर लोकांची लोकसंख्या आहे. किती? 5910. 5910. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 1 केलेला आहे त्यांचं बरोबर आहे. अनिता, भक्ती बरोबर आहे. चला मी गणित थोडंसं चेंज करतो इथे. करू चेंज? चला. हो सर. इथे 9:15 आहे की नाही? इथे करा 12,15,000. किती हजार आहे? 12,15,000. 12,15,000. आणि निरक्षर जे आहेत ना, हे निरक्षर लोक आहेत ना, तर मी इकडे लिहितो. त्या गावातील असलेले निरक्षर लोक मी थोडं खाली लिहितोय असं. 4,500 आहेत. 4,500. तर त्या गावातील साक्षर लोकांची संख्या किती? आता हे काय होणार आहे तुमचं? याला मॅच होणार नाही ह्या पर्यायांना, नाही तर पर्याय मॅच करत बसाल. काढा, चला बघूया. बघूया आता कोणाचं बरोबर येते. म्यूट कर, कोण येते? अरुषी म्यूट कर. रेड्डी. अथर्व म्यूट कर बरा. अरुषी म्यूट आहे तुझा. अरुषी रेड्डी म्यूट कर. ते म्यूट करायचं, ते ह्याच्यावर म्यूट करायचं असतं, ते एक साऊंडचं चिन्ह असतं त्याच्यावर टिक करायचं, लाल आलं पाहिजे तुझ्या मोबाईलवर. म्यूटचा ऑप्शन असतो बाळा. थांब आता मी करतो, तू काय करू नको, मोबाईलला टच करू नको. झालं बघा, असं येतं चिन्ह. चिन्ह आलं का कसं? आता त्याला हात टच करू नको. ठीक आहे, आता बघूया कोणाचं आलं, बघूया. हा, आता बघूया बरोबर कोणाचे. सार्थकचं बरोबर आहे, अजयचं बरोबर आहे, वेदचं बरोबर आहे. वर कोणाचं केलंय का बरोबर नाहीये. विराज पाटील एक बरोबर आहे, सार्थक बरोबर आहे. विराज पाटील बरोबर, सार्थक बरोबर, अजय बरोबर, वेद बरोबर. अरफान चुकलेला आहे, साई पण चुकलेला आहे, प्रचिती बरोबर आहे, फरान चुकलेला आहे, ईश्वरी चुकलेली आहे, साई चुकलेला आहे, प्रचिती बरोबर, प्रणिती चूक आहे. बाळांनो, गावाची लोकसंख्या 12,500 आहे. आता 12,500 म्हणजे कळायला पाहिजे. सव्वा आहे की नाही? सव्वा म्हणजे 250. हजाराच्या वेळेस 250 असतं, हे तुम्हाला कळायला पाहिजे. 12,250 ही लोकसंख्या आहे. त्यातनं 4,500 वजा करायचं. पावणे आलं की नाही? पावणे, पावणे म्हणजे एक कमी असतो. आता पावणे म्हणजे किती? 3 असणार आहे. 3,750. 3,750 ही वजाबाकी करायची तुम्हाला, आणि मग येणारं उत्तर तुमचं बरोबर उत्तर असेल. बघा, 50 मधून 50 गेले, 0. आता 122 मधून 37 घालवायचे, तर हे छोटावरती आहे, याला करतो मी 12. 2 आहे छोटा. 12तून 7 गेले 5. इथं 500 पण येणार आहे. हा रिवर्स केला, आणि आता या 12तून डायरेक्ट मी 4 घालवला तर किती येणार आहे? 8 येणार आहे. 8,500 हे उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं. ठीक आहे, 8,500 उत्तर यायला हवं होतं. काय अडचण आहे का कोणाला? चला, देऊ का दुसरं? दुसरं घ्या. चला, हो. आता एक दुसरं आहे बघा. चला, 23,500 लोकसंख्या आहे. 23,500 लोकसंख्या आहे, आणि त्याच्यामधून 2,980 लोक जे आहेत ती काय आहेत? निरक्षर आहेत. 2,980. तर त्या गावामध्ये टोटल किती साक्षर आहेत ते तुम्हाला काढायचं आहे. टोटल साक्षर काढा.
23,500 आहे. आणि त्यातून मी किती सांगितलं, 2980 लोक जे आहेत ती निरक्षर आहेत, तर साक्षर काढायची. सार्थक चुकलेला आहे, प्रचिती पण चुकलेली. प्रचिती हातची व्यवस्थित केलेलं दिसत नाही, तू थोडस चुकले बघ. वजाबाकी चुकता कामा नये. अरफान पण चुकला आहे. अजून एकही विद्यार्थी बरोबर नाहीये. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम अतिशय साधा सरळ क्वेश्चन आहे. खूप सोपा प्रश्न आहे. कार्तिकी बाळा, 23,500 लोक आहेत, 30,000 उत्तर कसं येईल? विराज पाटील चूक. ईश्वरीने बरोबर केलेलं आहे. ईश्वरी, शब्बास बाळा, पहिलं तुझं बरोबर उत्तर आलेलं आहे. समृद्धी नाही बाळा, समृद्धी. अजयचं बरोबर आहे. इंगळे, सेकंडला तू बरोबर आलेला आहे, अजय इंगळे. संस्कार, शब्बास बाळा, तुझंही बरोबर आलं. फरहान, शब्बास बाळा, तुझंही बरोबर आलं. इशू, नाही बाळा. वजाबाकी करा. चला मी थोडेसे अंक मांडतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता साडे म्हणजे 500 येणार आहे बघा. 1000 असेल तर 500 येतं. तर 23,500 येणार आहे की नाही? मायनस किती येणार बाळांनो तुमचं? 2980. 2980 करायचंय तुम्हाला मायनस, आणि ही वजाबाकी बरोबर करायची. कार्तिकी आणि सार्थकचं बरोबर आहे, प्रचिती पण बरोबर आहे. बस ही वजाबाकी व्यवस्थित करायची आता तुम्हाला. बघा, या शून्यातनं काही चेंज होणार नाहीये. हा छोटा शून्य आहे, मग 10 करावला गेलेला, 10तून 8 गेले, 2 येणार आहे. शेवटी 20 येते बघा. आता इथे वर अंक वाढवला म्हणजे इथं कमी करावा लागेल, तो इथे इकडे परत करावा लागेल. हा छोटा आला परत, याला परत मोठा करावा लागेल. 15, 15तून 10 गेला, 5. हा रिवर्स द्यावा लागेल. 3तून 3 गेले, 0. 2 आणि 1 3 होतात ना, आणि 2 अशी 2. 20,520 एवढं यायला पाहिजे होतं. सार्थकचं बरोबर आहे, वेदचं बरोबर आहे, समृद्धी नाहीये, दुर्वाचं बरोबर आहे, भक्तीचं बरोबर आहे. एवढ्या जणांचं बरोबर आहे. चला पुढचं सोडवा. 21 नंबर सॉल्व करा तुम्ही सगळे. 21 नंबर सॉल्व करा सगळ्यांनी. चला, गणित दिसतंय का 21चा? नाही सर. ओके. आता आता ठीक आहे. जरा मला बॅटरी सेवर लावायचा होता लॅपटॉपला. ठीक आहे, काही हरकत नाही. हां, 21चं बघूया किती जणांचं बरोबर आहे. तर 21चं खूप जणांचं बरोबर आहे, कारण तुम्ही अगोदर गणित जी बुकमध्ये असतात ती तुम्ही सोडवलेली असतात, त्याच्यामुळे तुमची बरोबर येतात. आणि मी आकडे चेंज करून दिले की तुमची बरोबरी येत नाहीत. बघा 21 नंबरचं गणित बघा. एका वनामध्ये 17,856 झाडे कडुलिंबाची आहेत व 20,649 झाडे सागाची आहेत. उरलेली सर्व झाडे पळसाची आहेत. तर वनात एकूण झाडे किती आहेत? 41,215 आहेत. तर काय करायचं? पहिल्यांदा 20,000 आणि 17,856 यांची बेरीज करून घ्यायची. चला मी इथे बेरीज करतोय. 17,856, पेन थोडा मी चेंज केलेला आहे, तो जरा लॅग करतोय म्हणून मी हा घेतलेला आहे दुसरा. 649 यांची करायची बेरीज. आणि बेरीज केल्यानंतर 9 6 15, हातचा आला 1, 5 आणि 4 9 1 10, हा हातचा आला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, हातचा आला 1, 7 आणि 1 8, आणि 2 आणि 1 3. 38,505 झाडं कुणाची आहेत? कडुनिंब आणि सागाची. तर आता काय करायचं? तर उरलेली झाडं आपल्याला काढायची असेल तर एकूण झाडामधून ही वजा करावी लागतील. तर एकूण झाडं किती आहेत आपली? 41,250 आहेत. मग आणि त्यातून आपल्याला ही आत्ता आपण जी बेरीज केली कडुनिंब आणि साग, ही वजा करावं लागतील. 38,505. आणि ही वजा केल्यानंतर बघा,
हे होणार आहे, छोटा अंक असल्यामुळं 10तनं 5 गेला 5, इथे आला रिवर्स 1, 5तून 1 गेला 4. आता शेवटी 45 कुठं आहे? तर 2 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर यायला हवं. किती नंबरचं ऑप्शन? 2 नंबरचं ऑप्शन तुमचं उत्तर यायला हवं. सगळं सोडवायची गरज नसते. स्कॉलरशिपच्या मुलांना थांबलं पाहिजे, पटकन अंदाज लावला पाहिजे. काही मुलं तर तोंडीच करतात, 20 आणि 17 37, 8 आणि 6. लगेच त्याच्या डोक्यात येतं की अरे बापरे, हे 38,000 येणार नाही, हे 1800 येणार नाही, मग हिथं ते अडकतं फक्त 2800 का 2700. आणि शेवटच्या अंकात युनिट प्लेस यूज करून तो मोकळा पण होऊन जातो. चला चला मी इथे थोडे आकडे बदलून देतो तुम्हाला, बघूया तुम्ही काय करताय आता आकडे बदलल्यावर. आकडे बदलल्यावर काय करताय बघूया. इथे 17,000 आहे ना, तर इथे 21,312 आणि हे जे आहेत ती सुद्धा 13,000. लॅग करायला लागला पेन. 369 आहेत. 369 आहे. आणि टोटल वनामध्ये झाडे आपण तेवढीच समजू, 41,250 आहेत. तर आता काय होईल? आता मला काढून द्या चला. सर बेरीज करायची वजाबाकी करायची. हे बघ बाळा, प्रश्न असाच आहे. एका वनात कडुनिंबाची झाडे 21,312 आहेत. ओके. आणि सागाची झाडं किती आहेत? 13,369 आहेत. टोटल वनामध्ये 41,200. प्रश्न कळायला पाहिजे तर पळसाची किती. तर अगोदर ही बेरीज करायची आणि ह्या 41 मधून ही बेरीज वजाबाकी करायची. हो सर. अगोदर ही बेरीज करा आणि त्यातून ती 41 मधून त्या 41,250 मधून वजा करा. 41,250 मधून ती काय करायची? वजा करायची. किंवा 41,250 मधून एक एक वजा केलं तरी चालतं. सार्थकचं चुकलेलं आहे. विराज पाटील पहिलं बरोबर उत्तर आहे. विराज पाटील हा पहिला करेक्ट आन्सर देणारा विद्यार्थी आहे. प्रचिती सेकंड बरोबर. प्रणिती नाही. प्रणिती थोडी चुकली बघ बाळा. सेंड कराय चुकली. दुर्वा शब्बास बाळा. पहिली त्या दोघांची बेरीज करा. कोणाची? कडुनिंबा आणि सागाची. जीमेल आला. अनिकेत नाळे बरोबर. शब्बास अनिकेत. अजय इंगळे बरोबर. साई साई बरोबर. ईश्वरी बरोबर. ईश्वरी, साई, अनिकेत छान मुलं आहेत. विराज पाटील, प्रचिती, दुर्वा उत्तर देणारी खूप छान. साई. ईश्वरी चुकली. नाही, ईश्वरी बरोबर आहे. संस्कार चुकला. ज्ञानदा चुकली बघ. वेद बरोबर. अनिता चूक. फरान बरोबर. चला करूया. बघा आता मी बेरीज करतो पहिली. लॅग करतोय पेन बघा. 21,312 अधिक 13,369. 13,369. तर पहा, तर 9 आणि 2 11 येणार आहे. हातचा आला 1, 6 आणि 2 6, 7 आणि 1 8 झाला, 3 आणि 3 6 झाला, 3 आणि 1 4 झाला, 2 आणि 1 3 झाला. ओके. 34,681 झाडं कशाची झालेली? कडुनिंबा आणि सागाची. आपली टोटल किती होती? 41,250 मधून ती वजा करावी लागतील. तर वजा 34 आपले आलेले आता 34,681. ओके.
आणि मग ही वजा करूया आपण. आता वरचा अंक छोटा आहे म्हणजे याला करावं लागेल 10, 10तून 1 गेला 9, रिवर्स करावं लागेल 9 झाला, 5 छोटा आला परत 15 करावं लागेल, 15तून 9 गेला 6, रिवर्स करावं लागेल. चला 2च्या ऐवजी 12 करावं लागेल कारण वरचा अंक मोठा आहे. 12तून हे आता 7 झाले, 7 गेले किती राहिले 5, रिवर्स करावं लागेल बघा. परत 11 करावं लागते बघा छोटा अंक. 11तून 5 गेले 6, रिवर्स करावं लागेल. 4तून 4 गेले 0. तर 6569 यायला पाहिजे होतं तुमचं उत्तर. ज्या मुलांनी 6569 पाठवले 6569 6569 6569 ज्या मुलांचं आन्सर आहे त्यांचं बरोबर आहे. काय अडचण आहे का? चला पुढे जाऊया आपण थोडंसं. 22 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही. श्रीकांतने पहिल्या दिवशी जेवढ्या वह्या विकल्या त्याच्या दुप्पट वह्या दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी त्यांनी पहिल्या दिवशीच्या निमपटीपेक्षा 12ने अधिक वह्या विकल्या. त्यांनी पहिल्या दिवशी 1500 वह्या विकल्या. 1500 कळालं पाहिजे. पटापटा तोंडी सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. 1500 म्हणजे 1250. 1500 म्हणजे तुम्हाला पहिलं कळायला पाहिजे. 1500 म्हणजे मी तुम्हाला एक क्ल्यू देतो. सॉरी हा, पेन घेतो मी. 1250 आहेत. पहिल्या दिवशी त्याने किती वह्या विकल्या? 1250 विकल्या. आता बघा दुसऱ्या दिवशी दुप्पट आणि ते काढा मग तुम्ही. तर सार्थक, आरोही आणि ज्ञानदाचं बरोबर आहे. तिघांचं बरोबर आहे. अर्पण चूक आहे. कार्तिकी चूक आहे. श्रीकांतने पहिल्या दिवशी 1500 ठीक आहे. बघूया काय कसं उजळ येते मुलांचं. अजय बरोबर आहे, अनिता बरोबर आहे, दुर्वा अनिता नाही आपलं ईशू बरोबर आहे, दुर्वा बरोबर आहे, अजय बरोबर आहे, ईश्वरी बरोबर आहे, आनंदी बरोबर आहे, समृद्धी चूक, प्रचिती बरोबर, वेद चुकलाय. अरे त्याने 12 अजून वह्या अधिक विकलेल्या आहेत. ते बघ ना 12 इथं, बघ ना 12 इथं. काय झालेलं कॅमेऱ्याच्या समोर आता थोडासा माझा हा दुसरा पेन येणार आहे कारण लॅपटॉप मी उलटा केलेला आहे. त्याच्यामुळे कधी कधी माझा हात पुढे येणार आहे, पुढे दिसेल तुम्हाला. कारण हा पॅन टॅपचा पेन आहे तो लॅग करतोय जास्त. उशिरा उशिरा त्याचं हे होतंय. दोन सेकंद मुलांना. पेन लॅग करतोय ना त्याच्यामुळं थोडंसं हे केलेलं आहे. ओके आता बघू काय होते. तर पहिल्या दिवशी किती वह्या विकलेल्या आहेत? 1250. दुसऱ्या दिवशी काय होणार? दुप्पट. 1250चे दुप्पट किती? 1250चे 2500 होणार आहेत. 12चं 24 होणार आणि 50चं 100 होणार. 2500 वह्या दुसऱ्या दिवशी विकलेल्या आहेत. किती वह्या विकलेल्या आहेत? 2500. दुप्पट झाल्या ना. आणि तिसऱ्या दिवशी काय केलं? पहिल्या दिवशीच्या अर्ध्या वह्या विकल्या. आता अर्ध्या म्हणजे 1200च्या अर्ध्या 600 आणि 50च्या अर्ध्या 25 प्लस 12 विकलेत ना. अधिक 12 विकलेले आहेत. त्याच्यापेक्षाही 12 जास्त विकलेत. आता ह्या सर्वांची करायची बेरीज. 5 आणि 2 7. लास्टला 7 किती ठिकाणी आहे? पहिला आणि चौथा ऑप्शन. 5 6 7 आणि 1 8. लास्ट दशक स्थानी 8 हा अंक कुठल्या ठिकाणी? पहिल्या आहे आणि चौथ्या पण आहे. मग आता करूया बेरीज पटकन. 6 आणि 5 11 12 13 43 येते म्हणजे चला 1 2 3 आणि 1 4. 43 87 हे उत्तर तुमचं येणार आहे. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन कुठला असणार आहे तुमचा? फर्स्ट ऑप्शन असणार आहे. चला कळालं का तुम्हाला? आणि 23 सोडवा. चला पटकन 23 सोडवा. शेवटचे 2 मिनिट आहेत. म्हणजे इथे हे पान संपून जाईल आपलं. मग उद्या एकच पान राहील. आणि रोजची प्रॅक्टिस करत चला. 23 दुर्वा बरोबर आहे.
दुर्वा बरोबर, सार्थक बरोबर, ज्ञानदा बरोबर, आरोही आराध्या बरोबर, अजय चूक, ईशू बरोबर, आनंदी बरोबर, ईश्वरी बरोबर. समृद्धी, समृद्धी पुन्हा प्रयत्न करा. चला मी सांगतो हा. टाइम कमी, टाइम संपेल म्हणून मी सांगतो. अर्णवकडे जेवढे रुपये आहेत त्याच्यापेक्षा 2250 रुपये जास्त विद्याकडे आहेत आणि नमिताकडे विद्यापेक्षा 125 रुपये कमी आहेत. अर्णवकडे 1500 रुपये आहेत. किती रुपये आहेत अर्णवकडे? 2 मिनिटं. 15,500 रुपये असतील. 15,500 म्हणजे 15,500 म्हणजे 15,250 अर्णवकडे आहेत. आता आपण एक एक करत जाऊया. 15,500, 15,250 हे कोणाकडे आहेत? अर्णवकडे आहेत. मी इथं थोडं अर्णव लिहितो. ओके. त्याच्यापेक्षा 2250 जास्त विद्याकडे आहेत. म्हणजे याच्यात 15,250 तर आहेतच आणि अजून किती आहेत? 2250 आहेत. चला ठीक आहे. विद्याकडे. नमिताकडे विद्यापेक्षा 125 रुपये कमी आहेत. विद्यापेक्षा 125 म्हणजे काय होणार आहे? एवढे तर आहेतच. 15,250 आणि 2250 आहेत. पण आता ह्यातनं किती कमी करायचे आहेत आपणाला? 125 रुपये. 125 म्हणजे 125 कमी करायचे. त्याला ठेव थोडासा बाजूला. ही करा बेरीज. 0, 5, 10, 15, 20, 25. हातचा आला 1, 2, 4, 6, 2, 8, 10, 1, 11. हातचा आला 1, 5, 2, 7, 8, 9, 10, 10, 5, 15, 15, 5, 20. परत एकदा 5, 20, 20, 5 आणि 5, 10, 5, 15, 16, 17, 18, 19, 20. हातचे आले 2, 3, 4 आणि 5. मग 50,150 व्हायला पाहिजे होते. तर काय झालं? 50,150 मधून नाही, 3, 4, 5 बरोबर आहे. 50,150 व्हायला पाहिजे होते. परंतु इथे 2 हातचे आलेत काय? 250 होते आहे का नाही? 250 व्हायला पाहिजे होतं. पण त्यातून 125 आपल्याला वजा करायचे आहेत. 125 जर वजा केले तर आपलं उत्तर काय येणार आहे बघा. ह्या 250 मधून 125 गेले तर 125 राहणार आहेत आणि 50,125, 50,125 23 नंबरचं उत्तर किती आहे तुमचं? 3 नंबर ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर असायला हवं. ऑप्शन 3.